हाय, नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज बनवणार आहे मी वांग मसाले भात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे. शेंगदाणे घेतलेत आणि हे वाटाणे आपले ताजे वाटाणे आहे. टोमॅटो घेतलाय, कोथिंबीर, एक कांदा घेतलाय, तेजपत्ता आणि हे तांदूळ 1 वाटी घेतले. इंद्रायणी तांदूळ घेतले आहे मी. आपण कोणताही घेऊ शकतो. आणि वांगे घेतलेले आहेत 3 वांग्याच्या मोठ्या-मोठ्या फोडी करून घेतल्यात. वांगे जरा थोडे मोठे होते त्याच्यामुळं फोडी मोठे झालेले आहे. छोटे घेतले तरी पण चालतंय. कढई गरम करायला ठेवली होती. तेल टाकून घेतलंय. तेल गरम झालंय. त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी पण तडतडली. आता जिरे टाकते. जिरे पण तडतडलेत बघू शकता. आता जो कांदा उभा कट करून घेतला होता तो टाकते आणि त्याला फ्राय करून घेते. कांदा फ्राय झालाय. आता मसाले टाकून घेऊ. हळद टाकली, छोटा चम्मच आहे हा. ही मिरची पावडर, हा गरम मसाला आहे. काळा मसाला टाकलाय. कांदा लसूण मसाला, चिकन मसाला आहे हा. आणि थोडासा बिर्याणी मसाला पण टाकणार आहे. म्हणजे आपल्या मसाले भातला छान चव येईल त्याच्यामुळे. आता हे सर्व मसाले आपण तळून घेऊ. मसाले झालेत. आता त्यामध्ये जो वाटाणा, शेंगदाणा टाकून घेतलाय मी. तेजपत्ता पण टाकून घेते. आणि फिरून घेऊ. टोमॅटो टाकते. चवीपुरतं मीठ आत्ताच टाकून घेणार आहे. आता जे वांगे आपण कट करून घेतले होते ते टाकून फ्राय करून घेते. माझ्याकडून जरा मोठ्याच फोडी झाल्यात. मी मुद्दामच मोठ्या केल्याय. थोड्या बारीक केले की गाळ होऊन जातात लगेच. त्याच्यामुळे मोठ्या-मोठ्या ठेवल्यात. बारीक असले तरी पण चालतात वांगे. छान लागतात. कोथिंबीर टाकते बारीक कट केलेली. आणि थोडे फ्राय होऊ देऊ आपण वांगे याच्यामध्ये मसाल्यामध्ये. म्हणजे वांग्याला चव येते चांगली भाताबरोबर खायला. झाकण ठेवू दिलं होतं थोडा वेळ. आता काढून घेते. बघा वांगे मसाल्यामध्ये झालेत. थोडा वेळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते टाकून घेते. चांगलं मिक्स करून घ्यायचे आता आपण तांदूळ आणि मसाले. मिक्स करून झाले. 1 वाटी तांदूळ घेतले होते तर 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. इंद्रायणी तांदूळासाठी हे पाणी बरोबर आहे. इंद्रायणी तांदूळ चिकट होतो त्याच्यामुळं
1 कप तांदूळ तर 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, तर जास्त चिकट होणार नाही. आता आपण याला चांगलं मिक्स करून प्लेट ठेवून शिजवून घेऊ. बघू आता आपला वांगा मसाले भात बनलाय. बघू शकता सर्व पाणी आटलेलं आहे. मी थोडा वेळ असंच झाकून ठेवलं होतं. बघू शकता सुगंध पण खूप छान येतोय. वांग शिजलंय का बघू. शिजलेलं आहे आपलं वांग पण. असा हा आपला वांग मसाले भात बनून तयार आहे. वांग मसाले भात रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.